तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज शनिवारी दिनांक 4 मे रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुर्जापारडी येथे घडली आहे। यात रमेश आंबेडारे वय 60 वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याच दरम्यान रमेश आंबेडारे हे तेंदूपत्ता संकलित करत असताना अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीत त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे। सदर घटनासोबत काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी अस्वलाला हकलून लावले। तसेच गंभीर जखमी झालेल्या रमेशला लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी आणण्यात आले। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले। सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी हे जखमींच्या भेटीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले व जखमीला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। दरम्यान तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी जंगलामध्ये सकाळच्या दरम्यान तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाऊ नये किंवा जंगलात जाताना समूहाने जावे। पहाटेच किंवा सकाळच्या सुमारास अन्य प्राणी जागृत झालेले असतात, अशा वेळी ते हल्लाही करू शकतात। त्यामुळे मजुरांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन गटगटात किंवा समूहाने जावे असे आवाहन लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक घंडागळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक खंडागळे यासह नागरिक उपस्थित होते। काला न्यूज साठी नितीन कुथे यांची रिपोर्ट।